उद्या मध्य रेल्वेवर आणि हार्बर रेल्वे मार्गावर देखभाल दुरुस्तीसाठी म्हणून मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बरवर पनवेल ते वाशी दरम्यान हा ब्लॉक असेल. तसंच पश्चिम रेल्वे मार्गावर आज वसई रोड ते वैतरणा दरम्यान रात्रकालीन ब्लॉक असणार आहे. हा ब्लॉक आज रात्री 11:50 पासून 2:50 असणार आहे. केंद्र सरकारनं सुकन्या समृद्धी योजनेच्या गुंतवणूकदारांना नववर्षाची भेट दिलेली आहे. पुढच्या वर्षी जानेवारी-मार्च तिमाहीसाठी या योजनेवरील व्याजदरामध्ये 20 बेसिक पॉईंट वाढ करण्यात आली. तसंच पोस्टातील 3 वर्षांच्या मुदत ठेवींच्या व्याजदरामध्ये 10 बेसिक पॉईंट्सची वाढ करण्यात आलेली आहे. तर इतर सर्व अल्पबचत योजनांचे दर कायम ठेवण्यात आलेत. कोल्हापुरातील माणगाव ग्रामपंचायतीनं अनोखा निर्णय घेतलेला आहे. गावातील प्रत्येक मुलीला तिच्या लग्नात ग्रामपंचायतीकडून संसार सेट भेट दिला जाणार आहे. सरपंच राजू मगदुमसह सदस्यांनी हा उपक्रम सुरू केला. सावित्रीबाई फुले जयंतीला 3 जानेवारीपासून हा उपक्रम राबवला जाणार आहे. 11,000 रुपयांचं संसारोपयोगी साहित्य वधूवर. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस दिलं जाणार आहे. कोल्हापूर शहर हद्दवाढीचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत माहिती दिलेली आहे. हद्दवाढीच्या पहिल्या टप्प्यामध्ये कोल्हापूर शहरालगतच्या 6 गावांचा समावेश होण्याचे सुतोवाच मुश्रीफांनी दिलेले आहेत. हद्दवाढीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. कोल्हापूर शहराशेजारील गावांनी एकत्र येत हद्दवाढीला विरोध केला. कोल्हापूर महापालिका शहराचा विकास करू शकणार नाही, मग आमचा काय विकास कराल असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केलाय. तसंच राज्य सरकारनं जोर जबरदस्तीनं हद्दवाढ केली तर ती खपवून घेणार नाही असा इशाराही देण्यात आला. नालासोपाऱ्यामध्ये महापालिकेच्या अतिक्रमण पथकावर दगडफेक झाली आणि यामध्ये 2 जण किरकोळ जखमी झाले. नालासोपारा फटा भागामध्ये वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या टपऱ्या आणि दुकानांवर कारवाई सुरू होती. त्यावेळेस दुकानदारांनी कारवाईला विरोध करत हल्लाबोल केला आणि गोंधळ घालत दगडफेक केली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलंय. नववर्षाच्या निमित्तानं होणारी हुल्लडबाजी रोखण्यासाठी नवी मुंबईचे पोलीस सज्ज झालेले आहेत. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर आता कारवाई केली जात असून वाशी पोलिसांनी शहरामध्ये अनेक ठिकाणी नाकाबंदी केलेली आहे. अल्कोहोल ब्रेथ एनालायझरद्वारे वाहन चालकांची तपासणी करण्यात येते.